उत्तरे शोधतोयस? एक भारी भरकम आवाजात कोणीतरी बोलत होतं. सुमितने डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहू लागला आणि पुन्हा आवाज आला. काळाच्या पडद्याआड दडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतोयस? सुमित त्या आवाजाच्या दिशेनं पाहू लागला. तो आवाज मंदिराच्या आवारात असलेल्या एका कोपऱ्यातील वडाच्या झाडाखालून येत होता. एक ब्राह्मण ऋषी झाडाखाली मांडी घालून बसले होते आणि सुमितकडे पाहत होते. गळ्यात देवी माळा आणि अंगावर भगवे वस्त्र धारण केलेला तो ब्राह्मण तेजस्वी दिसत होता. सुमित उठून त्याच्याकडे गेला आणि बोलू लागला, होय, पण तुम्हाला कसं माहिती माझ्यासोबत काय घडतंय? मला सगळे माहिती आहे बालका. काळाच्या ओघात वाहून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे काळातच दडलेली असतात. ती व्यक्ती सुमितला म्हणाली. म्हणजे मला काही समजलं नाही. आणि मी या प्रश्नांची उत्तरे शोधतोय, या घटनांचा अर्थ काय? आणि माझ्यासोबत का घडत आहेत या सर्व घटना? सुमित त्या ऋषीमुनींना म्हणाला, तुझी उत्तरे तुलाच शोधायची आहेत. ती वेळ लवकरच येईल. तुझ्या समोर तुझी उत्तरे असतील, पण तू प्रश्नात अडकून राहशील. ती वेळ दूर नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, एक अशी वेळ येईल जेव्हा अस्तित्व तुझ्या समोर असेल, पण तुला ते भ्रमात टाकेल. सावध रहा. ऋषीमुनी सुमितला म्हणाले, महाराज, हे बघा, तुमचे हे कोड्यात बोलणं मला काही समजत नाही. तेव्हा माझी उत्तरे मला केव्हा मिळतील? सुमितला त्यांचे बोलणे काही कळाले नाही. सुमित त्यांचा आशीर्वाद घेऊन घरी परत आला. त्याने महेशला घडलेल्या गोष्टीबद्दल सांगितले, पण महेशला आधी हे सर्व खोटे वाटू लागले. पण नंतर त्याने सुमितवर विश्वास दर्शवला. ही गोष्ट आपल्या दोघातच राहील असे दोघांनीही ठरवले आणि प्रश्नांची उत्तरे शोधू लागले. दुसऱ्या दिवशी महेशचा मामा आणि मामी दोघे मामीच्या माहेरी जाणार होते आणि या संधीचा फायदा सुमित आणि महेशने घ्यायचं ठरवले. सकाळी मामा मामी घरातून बाहेर पडले आणि संध्याकाळी उशीर होईल असे सांगितले. ते बाहेर पडताच सुमित आणि महेश घरात शोधाशोध करू लागले, पण त्यांच्या हाती काहीच उपयोगाचे लागले नाही. महेश, कदाचित आपण चुकीच्या ठिकाणी शोधतोय. मला वाटतंय मला जी स्वप्न पडली ती फक्त स्वप्न नव्हती. माझ्या मते आपली उत्तरे पहिल्या मजल्यावरील टाळेबंद खोलीमागे आहेत. सुमित महेशला म्हणाला, नाही, आता बस सुमित. तू बोललास त्यावर मी विश्वास ठेवला, पण वर्षानुवर्षे बंद असलेल्या त्या खोलीमध्ये तुला कशी उत्तरे मिळतील? महेश सुमितला म्हणाला, हे बघ महेश, फक्त एकदा त्या खोलीमागे काय आहे तेवढं बघू दे मला. जर काही सापडले नाही तर मी या सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून देईन. ठीक आहे, आता बहुतेक त्या टाळेबंद खोलीची चावी शोधायला मला मामाच्या खोलीत जावं लागेल. महेश सुमितला म्हणाला. दोघे मामाच्या खोलीत जाऊन शोधू लागले, पण त्यांना काहीच सापडले नाही. सुमित थकून बेडवर बसला आणि इकडे तिकडे पाहू लागला. त्याचे लक्ष समोरील भिंतीकडे गेले. महेश, अरे तो फोटो कोणाचा आहे? भगवे वस्त्र परिधान केलेले. मामाच्या वडिलांचा आहे. ते मंदिरात पुजारी होते. 15 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं, महेशने सुमितला सांगितले. सुमित उठून त्या फोटोजवळ जाऊ लागला. फोटोवर जळमट साचले होते. तो हाताने ते हटवू लागला आणि हटवता हटवता त्याचा हात फोटोला लागला आणि फोटो मागून एक चावी पडली. ते समजून गेले की ही तीच चावी असावी. ते लगेच त्या खोलीजवळ गेले
आणि टाळे खोलण्याचा प्रयत्न करू लागले आणि अखेर ते टाळे उघडले. तो गंजलेला दरवाजा उघडला. सुमितने जसे स्वप्नात पाहिले होते तसेच आतमधली दृश्य होती. जळमटांनी पूर्ण खोली व्यापून टाकली होती. तुटलेल्या कौलातून किलकिलणारी किरणे आणि सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या. सगळीकडे धुळीचा थर साचला होता. तेवढ्यात महेशने हाक मारली, सुमित, बहुतेक तुझा अंदाज खरा असेल. हे बघ हवनकुंड. कदाचित इथे कसली तरी पूजा झाली असावी. इथे तशी चिन्ह दिसत आहेत. होय, हीच ती जागा आणि हेच ते हवनकुंड जे मी स्वप्नात पाहिले होते. पण ती गाडी? सुमितने प्रश्नार्थक मुद्रेने महेशकडे पाहिले. इतक्यात धाडकन कोणीतरी सुमितच्या डोक्यात मारले आणि सुमित जमिनीवर पडला. सुमितला शुद्ध आली तेव्हा त्याचे हातपाय बांधले होते. डोक्यातून रक्त वाहत होते. बाजूला महेश बेशुद्ध अवस्थेत पडला होता. खोलीत सगळीकडे धूर पसरला होता. कानावर मंत्रोच्चार ऐकू येत होते. जणू कसली तरी पूजा चालू आहे. सुमित त्या धुरातून बघण्याचा प्रयत्न करू लागला. समोर एक पुरुष हवनकुंडासमोर बसून पूजा करीत होता. त्याची पाठ सुमितकडे होती म्हणून त्याचा चेहरा दिसत नव्हता. जसजसा धूर कमी जास्त होत होता तसतसं सुमितला खोलीतले स्पष्ट दिसू लागले. एका कोपऱ्यात एका स्त्रीला बांधून ठेवले होते. ती स्त्री सुनंदा मामी. होय, ती सुनंदा मामीच होती. ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड बांधून ठेवले होते. सुमित तर्क लावू लागला आणि बोलू लागला, म्हणजे तो पुरुष म्हणजे मामा. सुमित त्याला ओरडून बोलू लागला, मामा, मामीला असे का बांधून ठेवलेस तू? हे तू का करतोयस? तो मंत्रोच्चार थांबवून मोठमोठ्याने हसू लागला. त्याने मागे वळून पाहिले. त्याने पांढरे वस्त्र अंगाला गुंडाळलेले, अंगावर आणि चेहऱ्यावर भस्म लावलेले, गळ्यात माळा घातलेल्या, कपाळावर विभूतीची 3 बोटे ओढलेली, डोळ्यात भरलेले भरीव काजळ आणि रखरखती नजर. तो काशीनाथ मामा एका अघोऱ्यासारखा दिसत होता. तो करड्या आवाजात बोलू लागला, श्श, तुमची ही एक चूक तुमच्या जीवावर बेतणार आहे. मामा त्या दोघांनाही म्हणाला, तू हे का करतोयस? तुला काय हवंय? सुमित मामाला म्हणाला, काय हवंय? मला सगळंच हवंय. गुप्तधन हवंय, दैवी शक्ती हवीये, सुख हवंय आयुष्यभरासाठी. म्हणून मी आज बळी देणार आहे तिचा या अग्नीत. नाही मामा, हे सगळं अंधविश्वास आहे. तुला हे करून काहीच मिळणार नाही. तू निष्पाप जीवाचा खून करू नकोस. ऐक माझं, थांबव हे सगळं. सुमित मामाला म्हणू लागला, असं कसं? एकदा प्रथा सुरू केली की मध्येच सोडायची नसते. तो असुरीपणे हसू लागला आणि बोलू लागला, माझ्या वडिलांनी सांगितलंय मला की काशी एकदा प्रथा सुरू झाली की थांबवायची नाही. 2 बळी दिलेत आता. हा शेवटचा बळी दिला की मला सगळं मिळणार. 2 बळी? कोणाचे 2 बळी? सुमितने त्याला विचारले. माझ्या आईचा आणि पत्नीचा. 3 स्त्रियांचा बळी. अमावस्येला अग्नीत दिला की सगळं काही प्राप्त होते. ही अमावस्या दर 7 वर्षांनी येते. माझ्या वडिलांनी त्याचसाठी माझ्या आईसोबत लग्न केलं होतं आणि त्या अमावस्येला तिचा बळी माझ्या हातून दिला. त्याच्या हसण्याचा क्रूर आवाज सर्वत्र घुमत होता. तुला लाज नाही वाटत?
तू तुझ्या आईचा खून केलास नराधमा, आणि वरून तू हसतोयस. तुला काहीच कसे वाटले नाही आईचा आणि पत्नीचा खून करताना? सुमित मामाला म्हणाला, लाज कसली, ही एक पूजा आहे आणि हिला बळी लागतो तसा मी बळी दिला. माझ्या पहिल्या पत्नीला सुद्धा मी असंच माझ्या हातून मारलं. तिच्या मानेवरून जेव्हा मी सुरा फिरवला तेव्हा ती खूप तडफडली. जगण्यासाठी भीक मागत होती माझी सावित्री. तिचे अश्रूंनी भरलेले डोळे मला अजूनही आठवतात. पण काय करणार, काही मिळवण्यासाठी काहीतरी त्याग करावाच लागतो. कोणाला संशय येऊ नये म्हणून तिला गाडीत बसवून तिचं प्रेत दरीत ढकलून दिलं, म्हणजे सगळ्यांना तो अपघात वाटावा. आज सुद्धा अमावस्या आहे आणि म्हणून मी माझ्या दुसऱ्या बायकोचा म्हणजे सुवासिनीचा बळी या अग्नीत दिला की तो प्रसन्न होणार आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार. तो जोरजोरात हसत होता. त्याच्या चेहऱ्यावर असुरी आनंद दिसत होता. सुनंदा मामी निपचित त्या कोपऱ्यात पडली होती आणि महेश अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. अचानक करड्या आवाजात स्त्रीचा आवाज आला, नराधमा, यावेळी तुझं असुरी कृत्य साध्य होऊ देणार नाही मी. तो आवाज सुमितमधून येत होता. सुमितचे डोळे पांढरे दिसू लागले. डोळ्यातील बुबुळं नाहीसे झाले. डोळ्याखाली गडद डाग दिसू लागले. दोरीने बांधलेले हात त्याने एका झटक्यात तोडून टाकले. तो उभा राहिला आणि त्याच्याकडे मान वाकडी करून पाहू लागला. तशाच भरभक्कम स्त्रीच्या आवाजात तो बोलू लागला, तुझ्या वडिलांच्या वेडेपणामुळे तुझ्या आईचा खून झाला आणि तुला सुद्धा वेडे करून तू तुझ्या पत्नीचा खून केलास. आता हा मृत्यूचा खेळ संपवावाच लागेल. असे म्हणून सुमित रूपी सावित्री त्याच्यावर धावून गेली आणि एका झटक्यात तिने मामाची मान हातात धरली आणि गरकन फिरवली. लाकडाची फळी मोडतात तसं मानेचं हाड मोडल्याचा आवाज झाला. काशीनाथ तिथेच कोसळला आणि तडफडून तडफडून मेला. तो मरेपर्यंत सावित्रीचा आत्मा त्याला बघत होता. तो मरताच तिने सुमितचे शरीर सोडले आणि सुमित जमिनीवर पडला. सुमितचे डोके जड झाले होते. शरीर थकल्यासारखे वाटत होते. तो जमिनीवर पडून त्या सावित्रीच्या आत्म्याला पाहत होता. ती आनंदी दिसत होती. चेहऱ्यावर एक समाधान दिसत होते. तिने सुमितकडे पाहिले आणि मागे फिरून जाऊ लागली. चालता चालता ती हवेत मिसळून गेली. सुमित पुन्हा बेशुद्ध झाला होता. त्याला शुद्ध आली तेव्हा आजूबाजूला लोकांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. पोलीस घटनास्थळी आले होते आणि तपासणी करत होते. सुमित, कसं वाटतंय आता? ठीक आहेस का? महेश सुमितच्या बाजूला बसला होता आणि विचारत होता. होय, ठीक आहे. थोडं डोकं जड झालंय. पण हे पोलीस? मीच बोलावलं त्यांना आणि सगळी हकीकत सांगितली. सुनंदा मामीने पोलिसांना सगळं सांगितलं की कसं त्या माणसाने तिला माहेरी न्यायचे सांगून गावच्या बाहेर नेले आणि गुंगीचे औषध देऊन तिला इकडे आणले. ती बेशुद्ध होण्याआधी तिने त्याचे बोलणे ऐकले होते. ते सर्व पोलिसांना सांगितले. महेश सुमितला सांगू लागला, बरं, खरं तर त्या मामाचा खून माझ्या हातून झाला, पण तो मी नव्हतोच. सुमित महेशला म्हणाला, घाबरू नकोस, तू स्वयंसंरक्षण म्हणून त्याला मारले असे पोलिसांना स्टेटमेंट दिले आहे. तुला कोणतीच शिक्षा होणार नाही, तू निश्चिंत राहा. सुमितनेही पोलिसांना स्टेटमेंट दिले आणि पोलीस काशीनाथ मामाचे पार्थिव शरीर घेऊन निघून गेले. त्या घटनेला आता 2 ते 3 दिवस झाले होते. सुनंदा मामी खूप दुखावल्या गेल्या होत्या. ज्या व्यक्तीवर प्रेम केले तोच व्यक्ती जीवावर उठला होता. तिने आता वाडा सोडून माहेरी जायचे ठरवले होते.
सुमित आणि महेश सुद्धा परत शहरात यायला निघाले. पण शहरात जाताना सुमित पुन्हा त्या गणपतीच्या मंदिरात गेला आणि दर्शन घेऊन बाहेर आला. तो आवारात त्या ब्राह्मणाला शोधू लागला, पण तो कुठेच दिसला नाही. पुजाऱ्याला विचारल्यावर कळालं की इथे असा कोणीच व्यक्ती राहत नाही. कदाचित तो जग भ्रमंती करणारा ब्राह्मण असावा असा अंदाज काढला. सुमितच्या काही प्रश्नांची उत्तरे त्याला सापडलीच नाहीत. अखेर महेश आणि सुमित दोघेही गाडीत बसून पुन्हा शहरात निघून गेले.